अशा मानाची अभिमानाची गावाच्या एकात्मतेची ही स्पर्धा आपण पाहतो अनुभवतो ती म्हणजेच गुरुकृपा चषक 2025. यामध्ये जर पाहिलं तर प्रथम पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये मानसी द्वारकानाथ भोईर साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख नवी मुंबई यांच्या माध्यमातून देण्यात आलं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रमेश बाबूराव गारवे आप्पा चेअरमन काळामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी तळमावली यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. तर तृतीय पारितोषिक करण पाटील दादा समाजसेवक यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. यूट्यूब सौजन्य पाहिलं तर युवा नेते भारतीय जनता पार्टी पाटण तालुका त्याचबरोबर यूट्यूब सौजन्य त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय ते म्हणजेच युवा नेते याच व्यासपीठावर एक ओकेचा फोन आहे ज्याचा कोणाचा असेल ओळख पटवायची आणि तो घेऊन जायचे याची दक्षता घ्या. तुम्ही काय झालं त्यांचा नाही. पहिल्या चेंडूवर सूर्य कसा चेंडू हाताळला खेळाडू तैनात आहे. आणि मित्रांनो जे वाईडिश लॉंगॉनला जे कपडा लावलाय तिथे मात्र सांभाळून क्षेत्ररक्षण करा. प्रत्येक संघाला सांगण्यात येतंय कारण तिथे डबरा आहे फळी लावली आहे त्या फळीवरून चौकाजवळ गेला तर मात्र स्वतःला जपा कारण खड्डा आहे लागण्याची इजा होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला सांगण्यात येते. त्याचबरोबर आपण पाहतोय मंडप सौजन्य श्री आध्यात्मिक दत्तसेवा देवस्थान ट्रस्ट घोटील यांच्या माध्यमातून देण्यात आलं. मैदान सौजन्य मानसी बाळासाहेब पवार शिवसेना शाखा प्रमुख मानकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलं. वाबळवा सूर्य कसा डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता धावत आला लॉंग आपला आणि तोपर्यंत बघता 2 धावा काढल्यात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते होती म्हणजेच 3 या आकड्यावर. त्याचबरोबर मैदान सौजन्य पाहिलं तर श्री बाळासाहेब पवार साहेब यांच्या माध्यमातून देणार. पंच सौजन्य पाहिलं तर कुमार सिंह करण राठोड साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. आणि समालोचन कॅचची संधी आहे खेळाडू धावतोय पळतोय फुटबॉल स्टाईल मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र त्याच्या हाताला चटका देऊन चेंडू येतोय आर पार पर्यार सीमारेषे पार चौकार. त्याचबरोबर समालोचन सौजन्य पाहिलं तर मानसी बबलू पाटील दादा समाजसेवक यांच्या माध्यमातून देण्यात आलं. बॅनर सौजन्य आपण पाहतोय जे यशांच्या मागे बॅनर लागलेत ते श्री आकाश पवार प्रोप्रायटर दादा सप्लायर्स ढोबेवाडी नितीन पवार साहेब प्रोप्रायटर आपले चायनीज विशाल कांबळे साहेब युवा उद्योजक यांच्या माध्यमातून देण्यात आलं. तसेच कसा फटका स्वीट साऊंड ऑफ द बॅट पंच आमचे पवार सर म्हणजे डेव्हिड शेपर्ड यांचा इशारा होतो इट्स मॅक्सिमम. त्याचबरोबर आपण पाणी सौजन्य म्हणजेच पाणी हे श्रेष्ठ दान ज्याला म्हटलं जातं तेच मान्यश्री अनिल मराठे मामा समाजसेवक यांच्या माध्यमातून देण्यात आलं. त्याचबरोबर मालिकावीर चषक श्री गणेश सीताराम पवार अध्यक्ष ओम गुरुदेव भजनी मंडळ नालासोपारा महादेव सोनके कर्णधार महावीर क्रिकेट क्लब मोडकवाडी वाबळला चौकार षटकारांची आतिषबाजी. पुन्हा एकदा फुटबॉल स्टाईलमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र सावंतवाडी या संघाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज मनोजच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी बोलताना पाहायला मिळते. जर पाहिलं तर सावंतवाडी संघामध्ये दीपक हा खेळाडू गावावरून खास आपल्या गावाच्या नावासाठी गावाच्या अस्मितेसाठी मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मनोज काय हलक्या हाताने सन्मान दिलाय म्हणतात ना क्रिकेटमध्ये चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घेतला पाहिजे आणि तेच सेन्सेबल क्रिकेट मनोजच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर फलंदाज अभि एक अनुभवी खेळाडू आहेत सावंतवाडी या संघाचे एक अनुभवी खेळाडू आणि कॅप्टन देखील आहेत या संघाचे. जयन स्पोर्ट्स सावंतवाडी या संघाचे कर्णधार देखील. हॅलो
आज आपल्या गावाचं नाव, सावंतवाडीचं नाव पाटण तालुक्याच्या पटलावर उठवण्यासाठी आलेला हा फलंदाज या सामन्यातील, या चषकातील म्हणजेच गुरुकृपा चषक 2025 मधील पहिला अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का? आधी स्ट्राईक देईल का? कारण म्हणतात ना, कॅचची संधी आहे. आता मात्र चूक झाली तर मॅच सोडावी लागेल आणि आता मात्र कोणती चुकी होणार नाही. काही गरज होती का आवीला या षटकाराची? काय गरज होती का? कारण समोर मनोज चांगली फलंदाजी करतो, स्ट्राईक मनोजला द्यायची होती, मात्र कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. आता मात्र नवीन फलंदाज अजय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता माझ्या अजयला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. आपल्या नॉन स्ट्रायकिंगच्या फलंदाजाला जर 50 मारायची संधी द्यायची असेल ना, तर मनोजला स्ट्राईकवर आणावं लागेल. आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये 50 अर्धशतकासाठी फक्त 9 धावांची गरज आहे. 4 मध्ये 9 मारेल का? कारण 11 मध्ये त्याच्या बॅटमधून 41 आलेत, म्हणजे 4 मध्ये 9 मारू शकतो. तिसरी चालू आहे. अजून देखील 1 ओव्हरची स्टेबल खेळ शिल्लक आहे, म्हणजे अजून देखील संधी आहे. अजून 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे त्याला अर्धशतकासाठी. पंचांचा इशारा येतोय, पाटण तालुक्याचे डेव्हिड शेफर्डचा इशारा येतोय बाईच्या स्वरूपात 1 धाव. बाय बाय मागे गेला. ठेव तिथंच, मी येतो आता इकडून फिरून आलो याच्या मागे. त्यांना तुझी किती वाजता अडकतोय का मी? आपण जर पाहिलं तर 12 चेंडू 41 धावांची खेळी आतापर्यंत मनोजच्या बॅटमधून पाहायला मिळते. एलिव्हेशन कुठेतरी फसलं, कॅचची कॉल असलम आहे चेंडूच्या खाली आणि असलमने मात्र चुकी केली आहे. चुकीला माफी नाही असं म्हणतात आणि 3 धावा. वा भाई वा, 3 धावा म्हणजे ठेव ना एका. तू तिकडे बस, तू तिकडे बस महेश भाऊ. ते ठेव ना, ते एका ठेव, तुम्ही बाहेर जावा. एकदा चेंडू टोलवला, एकेरीला दुहेरीत चुकीच्या दिशेने थ्रो पाहायला मिळतोय. कारण महत्वाचा खेळाडू आहे, त्याची विकेट घेणं महत्वाचं आहे आणि तेच सेन्सिबल क्रिकेट आपल्याला जे हनुमान क्रिकेट क्लब मानेगाव यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सावंतवाडीची फलंदाजी जर पाहिली तर आता कितीवर खेळतो? 48 वरती खेळतो. तो कितीवर खेळतो? आपण जर पाहिलं तर वैयक्तिक 47 धावांवर खेळतोय मनोज. 15 चेंडू आणि मित्रांनो जोरदार टाळ्या जाऊ. सांघिक अर्धशतक आजच्या दिवसातील पहिलं सांघिक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 43 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या धावसंख्येवर विजयासाठी. आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर वैयक्तिक 47 धावांवर खेळतोय, म्हणजे अर्धशतकाची संधी अजून देखील आहे मनोजकडे आणि मनोजकडे स्ट्राईक असेल. 15 चेंडू आणि 15 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर 47 धावांवर खेळतोय मनोज. सावंतवाडी गावाचं नाव क्रिकेटच्या पटलावर घेऊन जाताना हा खेळाडू पाहायला मिळतोय. सुरेख अशी फलंदाजी करताना या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक मनोजच्या बॅटमधून येईल का? 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू त्याच्याकडे शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. एलिव्हेशन फसलं, पुन्हा एकदा कॅचची संधी. 1-2 खेळाडू आणि त्याच्या हाताला चटका देऊन चेंडू झाला धन्यवाद आणि बघता बघता 2 धावा, म्हणजेच 49 धावेवर खेळतोय. खतरो का खिलाडी म्हणून ज्याची ओळख मनोज. आतापर्यंत 2 जीवदान त्याला मिळालेत. संघाची धावसंख्येचा विचार केला तर 52 धावा, पत्त्यांमध्ये 53 पत्ते असतात आणि आता धावसंख्या 52 आपल्याला पाहायला मिळते.
लेगबाईच्या स्वरूपात एक धाव म्हणजे अजून देखील त्याला अर्धशतकासाठी एका धावेची अजून देखील गरज असेल. फलंदाज मनोजला एका धावेची अजून देखील गरज असेल. असं मनोज अर्धशतक जसं तुझं झालं तर आपण बॅट उंचवायचे समोरच्या दिशेने GTC लाईव्ह आपली छायाचित्र टिपली जातील. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक तुझ्या माध्यमातून येईल का की गोलंदाज कमबॅक करेल. 49 धावेवर खेळतोय, अर्धशतक होईल का, काय घडेल. पंचांचा इशारा पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपात घोषांकी क्षेत्रात एक धाव म्हणजे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 54 या आकड्यावर. तीन चेंडू शिल्लक आहेत आणि अर्धशतकासाठी एक धावेची गरज आहे मनोजला. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 54 या आकड्यावर. आणि असं मनोजचं अर्धशतक जर आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळा वाजून द्या. मनोज बॅट उंचवायचे समोर GTC लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. आणि पहा सेलिब्रेशन पहा, मी आहे मैदानाचा राजा, मी आहे माझ्या संघासाठी उभा आहे, तोपर्यंत धावा येणार. आणि एकदा जोरदार टाळा वाजून द्या मित्रांनो. मनोजच्या अर्धशतकासाठी GTC लाईव्हच्या माध्यमातून छायाचित्र टिपले जाते. मनोजचं अर्धशतक टिपलं जात आहे. या गुरुकृपा चषक 2025 मधील पहिलं अर्धशतक आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघामधलं तिसरं अर्धशतक झळकावणारा फलंदाज मनोज ठरलाय. एकदा जोरदार टाळा मित्रांनो. पहिलं अर्धशतक पाहिलं तर आपण अथर्व यादवच्या बॅटमधून पाहिलं होतं. दुसरं अर्धशतक पाहिलं तर गोटील गावचाच एक खेळाडू सदा याच्या बॅटमधून पाहिलं होतं. आणि तिसरं अर्धशतक आपण जर पाहिलं तर आज या चषकामध्ये ते म्हणजेच मनोजच्या बॅटवर आलंय. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊया मित्रांनो मनोजसाठी. मनोजची खेळी आवडली असेल तर वा भाई वा. माझ्या वाटेला किती चेंडू खेळायला येतील ते माहीत नाही, मात्र मला एक चेंडू जरी भेटलेला तर त्या चेंडूवर मी चौकार षटकार मारून येईल हे दाखवून देते. फलंदाज आपण अजयला पाहतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 61 धावा आणि 24 चेंडू 62 धावांचं लक्ष असेल. जाऊयात आपण टॉस करूयात. या पुढील मॅचचा जो विजेता संघ असेल त्याच्याबरोबर लगेचच मत्रेवाडी संघ खेळेल. या पुढील मॅच असेल मत्रेवाडी संघ, आपण तयार राहायचंय. चला सावंतवाडी संघ लगेचच आपण मैदानात ताबा घ्यायचा आहे. आधी बघा चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून द्या, कारण पाहिलं तर हा चषक सुरू होण्यासाठी थोडासा उशीर झाला. आपण जर पाहिलं तर यानंतरचा होणारा सामना असेल तो म्हणजेच मत्रेवाडी हा संघ पहिला सामना जिंकला होता. त्यांच्या विपक्ष आता जो संघ जिंकेल तो संघ भेटेल. चला अगोदर लगेच क्षेत्ररक्षण लावून द्या विनंती असेल आणि लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये जायचं, कारण आपल्या पाटण तालुका एकवाडी एक संघाची शिस्त म्हणजे शिस्त आपल्याला ते पाळावी लागेल. आपण जाऊयात बक्षीस दात्यांकडे ज्यांच्या माध्यमातून हे चषक आपल्याला पाहायला मिळालं. याचा आमचे पाहिलं तर ऑफिशियल पंचांची जोडी म्हणजेच कुंभार सर, भगत सर आम्हाला पाहायला मिळत आहेत. बिली बाउंडर आणि डेव्हिड शेपर्ड आणि त्याचबरोबर आकाश सिंग हे आमचे तिसरे पंच आज या 2 दिवसीय स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर आकाश सिंग आणि आमचे बिली बाउंडर सरांबरोबर डेव्हिड शेपर्ड असतात. मात्र आता आकाश सिंग हे पंच डेव्हिड शेफर्ड सरांबरोबर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. असं कुंभार सर आपला नक्कीच आम्ही मनावर घेऊ. चेंडू टाकताना आपला जो सल्ला आला की चेंडू टाकत असताना स्टॉप करा व्हॉइस, त्याच्यावर आम्ही नक्कीच अंमलबजावणी करू. तर फलंदाज पाठवा मानेगाव संघ, लगेचच फलंदाज मैदानात पाठवायचा आहे. 62 धावांचं लक्ष आपल्या समोर असेल. 24 चेंडू 62 धावा. ज्या प्रकारे मनोजने फलंदाजी केली तशीच फलंदाजी करावी लागेल.
आपण जर विचार केलात ना तर या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून आपल्याला त्याला बॅट्समॅन लगेचच असलं लगेचच मैदानात ताबा घ्या कारण क्षेत्ररक्षण लागले. आपण जर पाहिलं तर पूर्वार्ध झाला उत्तरार्धामध्ये जाऊयात आपण. फलंदाजची जोडी एवन जोडी असलम आणि त्याच्या जोडीला रोहन ही जोडी 41 नंबर पाहिलं तर हा आपले असोसिएशन पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मुळकवाडी एक संघाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय गोपीदादा यांच्या गाडीचा नंबर 41 तोच जर्सी नंबर घालून रोहन मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतो. लकी नंबर आहे रोहनसाठी देखील 41. बैलगाडा शर्यतीतील सोन्याचा डायहर्ट फॅन वाटतोय कारण सोन्या 41 हा बैल सध्याच्या घडीला बैलगाडा क्षेत्रामध्ये फेमस आहे आणि त्याच्याच काय म्हटलं असलम बॉलर कोण आहे? दीपक ना? दीपक आहे, बॅट्समन असलम. बस दीपकचा विचार केला ना तर गोलंदाजी मार्कवर पिलवानचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आला आहे. तो खास 300-350 किलोमीटरचा प्रवास तय करून या ठिकाणी हा गोलंदाज आपल्या संघासाठी म्हणजेच जय हनुमान स्पोर्ट्स अवंतवाडी या संघासाठी मैदानात उतरताना आपल्याला पाहायला मिळेल. चला लेट्स प्ले. पंचांचा इशारा. पंच डेव्हिड शेफर्ड म्हणजेच कुंभार सर आणि आकाश सिंग ही पंचांची जोडी. पहिला चेंडू 16 तासा चेंडू पूर्वार्धामध्ये 61 धावा केल्यात आणि 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी असलम आणि रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला असलम नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहन आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कर दीपक. डॉट आला ना? हलकाताने ठेवलेला डाल रनआउटची संधी म्हणजेच क्रिकेटमधील आत्महत्या ज्याला म्हटलं जातं ती करण्याची संधी जरूर होती. पहिली विकेट संपादन करण्याची संधी जरूर होती मात्र क्षेत्ररक्षकाने कुठेतरी चुकीचा एंडला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. दीपक एक अष्टपैलू खेळाडू सावंतवाडी संघाचा आज जर पाहिलं तर 300-350 किलोमीटरचा प्रवास करून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना काल रात्री बसला असेल. हा सामना खेळण्यासाठी काल रात्री जवळजवळ 7 ते 8 वाजता गावावरून बसला असेल आणि आज सकाळी 4-4:30ला नवी मुंबईमध्ये दाखल झाला असेल आणि आता मैदानात म्हणजे झोप त्याला डोळ्याला नाही आणि आपल्या संघासाठी उत्कृष्ट परफॉर्मन्स करताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय गोलंदाज दीपक याला. काय सुरू कशी गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते दीपकच्या माध्यमातून. कॅचची संधी होती कुठेतरी असलमची विकेट घेण्याची संधी होती मात्र एक अनुभवी आणि कॅप्टन यांच्याकडून चूक होते. आवी यांच्याकडून कुठेतरी चूक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चार डॉट 4 चेंडू आतापर्यंत हाताळले आणि 4ही चेंडू निर्धाव. पहिलं मैदान टाकण्याचं बहुमान पटकवेल का? मात्र असलम देखील सांगतोय हम भी किसी से कम नहीं है भैया, हम भी खेळणे आहे, आमच्याकडे दमखम आहे, आमच्याकडे ताकद आहे, नजाकत आहे. याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय ते म्हणजेच फलंदाज असलमच्या बॅटमधून आला पहिला षटकार. संघाचं आणि स्वतःचं अकाउंट मात्र ओपन केलंय. स्वागत से करेंगे आपका स्वागत, आइए जनाब. पाण्याला मराठीत म्हणतात द्रव्य, पाण्याला मराठीत म्हणतात द्रव्य आणि फलंदाज असलमच्या बॅटमध्ये आलाय फटका. भव्य दिव्य आणि भव्य दिव्य पाहिलं ना, चिन टपाक टमटम असा फटका आपल्याला पाहायला मिळाला असलमच्या बॅटमधून. पहिले 4 चेंडू जरूर तुम्हाला शांत ठेवलं मात्र पुढचे 2 चेंडू माझे आहेत असं दाखवून दिलं असलमने. माझ्याकडे देखील ताकद आहे, नजाकत आहे, क्षमता आहे असं दाखवून देतो फलंदाज. आपण जर पाहिलं तर असलम हा फलंदाज पाहायला मिळाला. आता मात्र दुसरं षटक कोणता गोलंदाज घेऊन येईल?
ज्याच्या बॅटमधून अर्धशतकी खेळी आली तोच मनोज. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते आणि असं मनोजची खेळी जर पाहिली तर 19 चेंडू आणि 50 धावा मनोजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. अथर्वने जर पाहिलं तर 15 चेंडू 16 चेंडू अथर्वने अर्धशतक झळकवलं होतं. सदाने पाहिलं तर 19 चेंडू 64 धावांची खेळी केली होती आणि मनोजने देखील 50 चेंडू 50 धावा 19 चेंडूमध्ये केल्यात. म्हणजेच विक्रम करणारे आपले हे पाटण तालुक्याचे 3 शेर बब्बर शेर आपल्याला पाहायला मिळतात. जसं चॉईस बॉल नसेल. अक्षय आगे. दादा काय झालं बघा बॉलचं काय बघा. मनोजचा पुढचा चेंडू स्ट्रायकिंग इनला. आता आपण ते पाहतोय रोहनला. पहिला बॉल काय आला? बॉल झालाच नाही. पहिला चेंडू हलक्या त्यांना टोलेला आहे. ज्या प्रकारे आधी सेन्सेबल क्रिकेट खेळ होते त्याच प्रकारे आपण जर पाहिलं तर दुसऱ्या डावामध्ये रोहन देखील सेन्सेबल क्रिकेट खेळत आहेत. कारण रोहनला देखील माहिती आहे की असलमच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. असलमला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे आणि तेच सध्याच्या घडीला सिंगल काढून आपण जर पाहिलं तर रोहनने असलमला स्ट्राईकवर आणलंय. मोठा फटका मारलाय जरूर. असलमच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. संघाला आकार दिलाय, धावसंख्येला आकार दिलाय, उकार दिलाय. हा बोल ना. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र गोलशंकी क्षेत्रात 1 धाव आपल्याला पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या आपण विचार करूयात. मालिकावीर चाचणी चषक जर पाहिलं तर श्री गणेश सीताराम पवार, श्री महादेव सोनके साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज चषक श्री राम मत्रे साहेब मत्रेवाडी 11 या संघाचे खेळाडू आहेत. त्याचबरोबर मारुती पवार भाऊ समाजसेवक यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. या बॉलला काय आलं डिक्लेअर आला ना. हा नाही 0 डॉट. त्याचबरोबर आपण जर विचार केला तर उत्कृष्ट ठेव तुम्ही घेतला का सरांमध्ये. हा प्रकार त्यानंतर प्रॉपर खेळाडू त्या खाली तैनात. सुरू कसा झेल संपला. पहिल्यांदा असलमचा खेळ. पाण्याला संस्कृतमध्ये म्हणतात मीर, पाण्याला संस्कृतमध्ये म्हणतात मीर आणि गोलंदाज मनोजने संघाला दिलाय धीर. पहा काय सुरेख असा धीर दिलाय मनोजने. गोलंदाजीमध्ये देखील आपला सुरेख असा परफॉर्मन्स दाखवतोय आणि गोलंदाजीमध्ये देखील आपलं कॉन्ट्रीब्यूट करताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्टीव बघणार आहेत. स्टीव बघणार सुरेखाचा फटका
साहिलच्या बॅटमध्ये आलाय, डगआउटमधूनच सेट होऊन आलाय. ज्या मनोजने अर्धशतक झळकवलंय त्याच्या विरोधात आक्रमक फटके, अशा आक्रमक फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय, मात्र गोशांकी क्षेत्रात एक धाव आणि दुसरं षटक समाप्त झालं. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा. एक मोठा धक्का असलमच्या स्वरूपात लागलाय. आपण जर पाहिलं तर विचार करत होतो उत्कृष्ट गोलंदाज चषक मान्यश्री रोहित साळुंखे दादा, मान्यश्री संदीप टोळे दादा यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य जर आपण पाहिलं तर कुमारी सिद्धिका भरत जाधव, म्हणजेच आमचे भरत जाधव सर, मालदनचा स्वीट व्हॉइस, त्यांची कन्या यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे चषक शूज आहेत, ते शूज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. चांगलं प्रतिष्ठान तळमावली यांच्या माध्यमातून देण्यात आलं. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचं जे चषक आहे ते अमोल पवार यांच्या स्मरणार्थ श्री विकास पवार दादा यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. अजय गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अजयला अप ट्रॅक करता येता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. नॉन स्ट्रायकर यांचा फलंदाज बोलत होता रन घे, मात्र फलंदाजी स्ट्रायकिंग एंडला असणारा रोहन फुलटा चेंडू, त्याच्यावर मात्र खरपूस समाचार, आव न देखा ताव. फलंदाज पाहिलं तर रोहन खाऊन गेलाय. भाव आणि संघाची धावसंख्या या षटकारानंतर जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. अजून देखील पाहिलं तर 32 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 9 आणि करायचे तर 32 धावा. 9-32चं समीकरण कुठेतरी टॉपेज एलिव्हेशन फसलंय. खेळाडू तैनात 1-2 आणि चेंडू झाला जमिनीला दान. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच चषक सौजन्य पाहिलं तर अमोल पवार यांच्या स्मरणात श्री विकास पवार यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्याचबरोबर सन्मान चिन्ह कैलास श्री केशव धोंडीबा पवार यांच्या स्मरणात श्री महेश पवार उत्कृष्ट समालोचक यांच्या माध्यमातून देण्यात आले. चेंडू सौजन्य पाहिलं तर श्री हनुमंत वालम साहेब युवा उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्याचबरोबर फटाकडे सौजन्य श्री चंद्रकांत पवार दादा समाजसेवक, श्री सागर. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चिरून चेंडू येतो आर पार फरार, सीमारेषे पार चौकार आणि 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावर. 6 चेंडू 36 ची गरज मध्येच येणारा 27 धावांची गरज आहे. म्हणजेच 5 षटकार मारावे लागतील, 6 मध्ये 5 षटकार ठोकावे लागतील. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर फटाकडे सौजन्य चंद्रकांत पवार दादा समाजसेवक, मानवशी सागर ताईंगरे प्रोप्रायटर एंटरप्राइजेस गंजोली एमबी 26 धावांची गरज आहे. अजून देखील 6 चेंडू 26 ची गरज. मॅच शाल सत्कार समारंभ जे आपण पाहिलं तर राजू बाळू पवार दादा युवा उद्योजक यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर फर्स्ट एड किट आपण जर पाहिलं तर मानवशी अनिकेत पवार AP शोभदीप मेडिकल गंजोली यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्याचबरोबर अली कर्णधार गोलंदाज सूर्य कसा फटका, अनुभव आहे, अनुभवाचा भरणा गाठीशा आहे. अली यांच्या माध्यमातून 26 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. आता मात्र 25 ची गरज. वा कमबॅक केलाय. अनुभवाचा वर्ण कशाला म्हणतात हे दाखवून दिलंय असं मास्टर सौजन्य रामभाऊ कोळेकर साहेब, संस्थापक अध्यक्ष आधार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. 4 चेंडू 20 ची गरज. पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड. खेळाडू तैनात जरूर आहे फुटबॉल स्टाईल मध्ये. चेंडूला मात्र अडवलं गेलंय.
त्याचबरोबर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे सहर्ष स्वागत आहे. त्याशी करण पाटील समाजसेवक, विशाल कांबळे समाजसेवक, मारुती पवार साहेब, हनुमंत बल्लम साहेब, गणेश पवार, सूरज गाडगे, राहुल पवार, राम कोळेकर, श्री बाळासू पवार, नितीन पवार, आकाश पवार, राम मत्रे, चंद्रकांत पवार, पांडुरंग पवार, पांडुरंग वल्लम, महाराष्ट्र महादेव सोनटक्के, विकास पवार, संदीप टोळे, रोहित साळुंके, सोन्या ताईंगळे, संजय मोरे, विकास जुंजाळ, विक्रम जाधव, महेश कदम, करण पवार, राजू पवार, कुमारी सिद्धिका, भरत जाधव आणि सिया करण राठोड या सर्व मान्यवरांचे मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत असेल. बाईकच्या स्वरूपात एक धाव आणि मॅच मात्र या ठिकाणी जिंकली आहे, ती म्हणजेच जय हनुमान स्पोर्ट्स सावंतवाडी संघ. चला अभिनेता लगेच टॉस का बॉस या मंचावर या आणि मत्रवाडी संघ अतुल्य